हॅलो, आता कोणत्याही सणाला मी पुरणपोळी बनवली आणि ती ड्राय किंवा कडक झाली तर मी मस्तपैकी तूप लावून त्याला मऊ करते. तसंच सूर्यामुळे किंवा क्लायमेटमुळे माझी स्किन ड्राय झाली तर चेहऱ्यावर फेस्टिव्ह ग्लो येण्यासाठी मी वापरते फेसेस कॅनडाचं स्ट्रोब सिरम. आता पुरणपोळीवर तूप जसं वर्क करतं ना, तसंच माझी स्किन फ्लॅट पासून ज्युसी आणि हायड्रेटेड होते अगदी 2 सेकंदामध्ये. हे सिरम माझ्या स्किन मध्ये इन्स्टंटली सिंक होतं. हे वापरायला सुपर कम्फर्टेबल आहे आणि अजिबात स्टिकीनेस जाणवत नाही. त्यानंतर मी वापरते फेसेस कॅनडाचं स्ट्रोब सीसी टिंट, ज्याची मी सनसेट ग्लेज ही शेड वापरते. खरं सांगू का, हे वापरल्यावर तुम्हाला कोणत्याही फिल्टरची गरज पडणार नाही, कारण हे वापरल्यावर डार्क स्पॉट रेडनेस नॅचरली ब्लर होते. हे सीसी टिंट इतकं लाईट आहे की मला एअरब्रश लुक मिळालाय विदाउट हेवी फाउंडेशन, आणि हे पण वापरायला सुपर कम्फर्टेबल आहे. आणि लुक पूर्ण करण्यासाठी मी वापरते फेसेस कॅनडाचं कम्फी मॅट वाव लिपस्टिक, ज्याची मी चोको क्रश ही शेड वापरते. ही लिपस्टिक मी ब्लश, आय शॅडो आणि लिपस्टिक या तिन्ही वेनी वापरते. ही बजेट फ्रेंडली आणि ट्रान्सफर प्रूफ तर आहेच, पण सुपर कम्फर्टेबल पण आहे. आता एवढा छान मेकअप झाल्यानंतर लुक पूर्ण करण्यासाठी साडी तो बनती है. आता सणासाठी मी फेसेस कॅनडाचा हा कॉम्बो वापरून रेडी झाली. तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर मी टॅग केलेल्या प्रोडक्ट्सला चेक करू शकता. आता मस्तपैकी पुरणपोळीचा तूप लावून आस्वाद घेते आणि आमच्या घरात एक नटचोर फिरतोय त्याला पटकन रेडी करते.